नमस्कार विद्यार्थी मित्र, 12वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना परत 2-3 मुलांचे फोन आले की सर अजून 1-2 प्रॉब्लेम घ्या. तर मार्जिनल कॉस्टिंगचे अजून 2 प्रॉब्लेम घेतो. लक्षात घ्या, अत्यंत सोपा टॉपिक आहे. प्रॉब्लेम नंबर 13 बघा, तुम्हाला पाठवलेला आहे. प्रॉब्लेममध्ये 13 फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स इन द बुक्स ऑफ ABC असं म्हटलेलं आहे बघा. सेल्स किती 2015-2016 लक्षात. सेल्स बरोबर सेल्स आहे 15 लाख हा प्रॉब्लेम असेल बघा. नंतर प्रॉफिट 3 लाख पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी सेल्स 20 लाख आणि प्रॉफिट 5 लाख. प्रॉब्लेम तुम्हाला पाठवलाय बघा. प्रॉब्लेम नंबर 13. फाइंड आउट एक पीव्ही रेशियो ब्रेक इवन पॉइंट. 2 सेल्स रिक्वायर्ड टू अर्न अ प्रॉफिट इफ द सेल्स रिक्वायर्ड टू अर्न अ प्रॉफिट ऑफ रुपीज किती 9 लाख विक्रीसाठी प्रॉफिट किती आणि प्रॉफिट और लॉस 3. प्रॉफिट और लॉस व्हेन सेल्स आर रुपीज ते आहे. व्हेन सेल्स आर रुपीज 2,80,000. 2,80,000 when sales are rupees 2,80,000 असा एक प्रॉब्लेम तुम्हाला पाठवलाय बघा. त्या प्रॉब्लेमचं मागच्या सारखंच आहे, घाबरू नका. याच्यामध्ये मागच्या सारखेच प्रॉब्लेम आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले जे आहे, प्रॉब्लेम जर नसेल तर लिहून घ्या तुमच्याकडे. आज शेवट करून टाकतो या टॉपिकचा. उद्या मार्जिन आज घेणार होतो स्टँडर्ड कॉस्टिंग, पण 2-3 विद्यार्थ्यांमध्ये कसं अजून प्रॉब्लेम घ्या. परत तुम्ही ते व्हिडिओ बघत जा, म्हणजे तुम्हाला समजेल. परत व्हिडिओ बघत जा, अडचण येणार नाही. पहिलं जे आहे कोणतं शोधायचं, पीव्ही रेशो शोधायचं. लक्षात घ्या, जेव्हा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम असेल तेव्हा पीव्ही रेशो सूत्र आहे चेंजेस इन प्रॉफिट भागिले चेंजेस इन सेल्स. 50 जरी प्रॉब्लेम घेतले तरी तेच आहे. लक्षात घ्या, फक्त इकडे मागच्या प्रॉब्लेम मध्ये 280 होते, तिकडे 3 लाख होते. लक्षात घ्या, इथं तेच अमाऊंट बदलेल. इकडे 9 लाख आहे, 10 लाख होतील. आता यामध्ये मागच्या मध्ये बघा, प्रॉफिट हा घ्यायचा. हे दोघं प्रॉफिट इकडे घ्यायचे नाही. वर्ष आहे, सेल्स पहिल्या वर्षी फसवण्यासाठी टाकलेलं आहे. मागे कसं होतं, वर्ष या साईडला होते, सेल्स दोघं साईडला, प्रॉफिट दोघं साईडला होतं. पण या ठिकाणी कसं आहे, अशा पद्धतीने विचारलेलं आहे. म्हणून चेंजेस इन प्रॉफिट म्हणजे ह्या 5 लाख आणि 3 लाखातला फरक म्हणजे 2 लाख. चेंजेस इन प्रॉफिट भागिले चेंजेस इन सेल्स 2 लाख भागिले 5 लाख या दोघांमधला फरक 5 लाख गुणिले 100 म्हणजे किती येणार, 5 चोक 20. 5 चोक 20 40%. इथं सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट वापरायचं नाही. परत सांगतो, सिंपल प्रॉब्लेम असेल, सेल्स आणि व्हेरिएबल कॉस्ट दिली असेल तर सेल्स मायनस व्ही बरोबर कॉन्ट्रीब्युशन भागिले सेल्स फिक्स पीव्ही रेशिओ. आणि दुसरं जे आहे याच्यामध्ये विचारलेलं आहे ब्रेक इवन पॉइंट बरोबर फिक्स कॉस्ट भागिले पीव्ही रेशिओ. फिक्स कॉस्ट भागिले पीव्ही रेशिओ आपल्याकडे काल सांगितलं 40% आहे. मग फिक्स कॉस्ट शोधून काढण्यासाठी सूत्र काय आहे, फिक्स कॉस्ट
बरोबर कॉन्ट्रीब्युशन मायनस प्रॉफिट. काल सांगितलेलं असतं कॉन्ट्रीब्युशन वजा प्रॉफिट बरोबर फिक्स कॉस्ट. आता कॉन्ट्रीब्युशन कसं काढायचं ते बघावं लागेल. कॉन्ट्रीब्युशन कसं काढायचं, फिक्स कॉस्ट काढण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन आपल्याकडे, म्हणून कॉन्ट्रीब्युशन बरोबर सी बरोबर सेल्स इंटू पी व्ही रेशो गुणिले पी व्ही रेशो. सेल्स कोणते एका वर्षाची सेल्स घ्या, 15 लाख. 15 लाखाच्या किती टक्के, 40% काढायचं. म्हणजे किती, 6 लाख रुपये जेव्हा आहे ती काय होईल, ते कॉन्ट्रीब्युशन होईल. 6 लाख रुपये कॉन्ट्रीब्युशन. 15 चौक 60, 6 लाख. मग फिक्स कॉस्ट बरोबर 6 लाख वजा त्याच वर्षाचा प्रॉफिट किती आहे, 3 लाख. ज्या वर्षाची विक्री घेतलेली आहे त्याच वर्षाचा प्रॉफिट घ्यायचा. मग फिक्स कॉस्ट किती आली, 3 लाख रुपये. फिक्स कॉस्ट 3 लाख रुपये. फिक्स कॉस्ट गेल्या वर्षाची विक्री किती आहे, 3 लाख रुपये. इकडे तुम्हाला मी प्रॉब्लेम पाठवलेला आहे, 3 लाख आहे. उत्तरामध्ये विद्यार्थ्यांनी 2 लाख घेतला असेल तर लक्षात घ्या, फिक्स कॉस्ट जी आहे त्या वर्षाचा प्रॉफिट जो आहे तो घ्यायचा. लक्षात घ्या 3 लाख रुपये काय आहे, ही फिक्स कॉस्ट आहे. मग बीपी बरोबर ब्रेक इव्हन पॉइंट बरोबर 3 लाख फिक्स कॉस्ट भागिले पी व्ही रेशिओ. 3 लाख भागिले किती, 40%. 40% चिन्ह काढायचं. 3 लाख भागिले 40 गुणिले 100. 4 किती येतात बघा, 4 7 28. 28 खाली उरले 28 77,000 ते काहीतरी येईल तो 7,77,000. 7,77,000 तो तुमचा, कारण 3 नेतो. लक्षात घ्या. किंवा एक सोपं करून टाकू या ठिकाणी, चेंजेस इन प्रॉफिट भागिले चेंजेस इन सेल्स. या पद्धतीने 7,77,000 तो तुमचा उत्तर येईल. परत करून बघा, 3 लाख भागिले 4, 4 ते 28, 29, 30, 20 इथं उत्तर. 4 7 28, 2 4 25, 7,50,000. सॉरी 7,50,000 3 उरले. 7,50,000 हा तुमचा ब्रेक इव्हन पॉइंट आहे. हे बघा, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 4 2 14, 4 7 28, 28 ना, 7 चौक 28, 2 तिकडे 4 पंचे 20, 7500 आणि हा एक शून्य, 7,75,000. 1 2 3 4, 7,50,000. 75,000 गुणिले 10, 7,50,000. सॉरी, मला वाटतं 3 आला म्हणून तो चुकला. लक्षात घ्या, पण समजून घ्या. ते उत्तर बघा, परत सांगतो. त्याच्यामध्ये चेंज इन प्रॉफिट भागिले चेंजेस इन सेल्स इंटू 100 बरोबर पी व्ही रेशिओ. फिक्स कॉस्ट काढायची. ज्यांना समजले परत सांगतो, फिक्स कॉस्ट ब्रेक इव्हन पॉइंट सूत्र आहे फिक्स कॉस्ट भागिले पी व्ही रेशिओ. आपल्याकडे पी व्ही रेशिओ आहे. मग फिक्स कॉस्ट काढताना कॉन्ट्रीब्युशन वजा प्रॉफिट. कॉन्ट्रीब्युशन सूत्र आहे सेल्स इंटू गुणिले पी व्ही रेशिओ. सेल्स म्हणजे दोघं कोणत्याही वर्षी सेल्स घ्या. तर ह्या वर्षी जर सेल घेतली 20 लाख तर प्रॉफिट कोणता घ्यायचा, त्याच वर्षाचा घ्यायचा. तेव्हा ते सुद्धा 3 लाख रुपये येतील. 15 चौक 60,
म्हणजे 6 लाख ही कॉन्ट्रीब्युशन झालं. 6 लाख वजा प्रॉफिट कोणता हा 3 लाख बरोबर 3 लाख रुपये हे तुमचं फिक्स कॉस्ट 3 लाख भागिले पी व्ही रेशिओ बरोबर 7,50,000 हा तुमचा ब्रेक इव्हन पॉईंट आहे. आता दुसऱ्याचं उत्तर काय सांगितलेलं आहे बघा. दुसऱ्याचं इफ सेल्स रिक्वायर टू अर्न अ प्रॉफिट ऑफ ₹9,000. प्रॉफिट सेल्स विचारले 9 लाख रुपये जर प्रॉफिट पाहिजे असेल तर विक्री किती, म्हणून सेल्स बरोबर सूत्र काय आहे लिहायचं दुसरं. इफ द सेल्स रिक्वायर्ड टू अर्न प्रॉफिट रुपीज किती 9 लाख, उत्तरामध्ये लिहायचं हे. मग सेल्स बरोबर काय सूत्र आहे फिक्स कॉस्ट प्लस डिझायर्ड प्रॉफिट. हा डिझायर्ड प्रॉफिट हा प्रॉफिट भागिले पीव्ही रेशिओ. फिक्स कॉस्ट किती शोधून काढले आपण हे 3 लाख अधिक डिझायर्ड प्रॉफिट कोणता 9 लाख रुपये. एकदम सोपं आहे हे. 9 लाख रुपये 3 लाख 9 लाख भागिले पीव्ही टक्के किती पर्सेंट 40%. पुढे 40% चिन्ह काढा. 3 9 12 लाख 1 2 3 4 5 12 लाख भागिले 40 गुणिले 100% चिन्ह काढून टाकायचं आहे. 4 1 4 4 2 8 4 3 12. 1 2 3 4 5 6 7 6 1 2 3 4 5 आणि 6 1 2 3 4 5 आणि 6 30 लाख रुपये तुम्हाला काय पाहिजे विक्री पाहिजे, तेव्हा तुम्हाला प्रॉफिट किती होईल 9 लाख रुपये. अशा पद्धतीने तो प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवायचा आहे. बघा पुस्तकामध्ये हा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांनी सोडवलेला आहे. त्यांना सोडवायला दिला होता मागच्या वर्षी, पण तिथं त्याने 2 लाख रुपये घेऊन टाकले. म्हणून पुस्तक वर्गातलं जे उत्तर आहे ते बघून वहीतलं तुम्ही सोडून दिलं त्या पद्धतीने सोडवायचं. तिसरं काय विचारलेले आहे इफ प्रॉफिट इफ द सेल्स रिक्वायर्ड टू अर्न अ प्रॉफिट झालं प्रॉफिट और लॉस when sales are rupees किती रुपीज 2,80,000 28 लाख होतो, पण मुलांनी 2,80,000 घेतलं तरी चालेल, काही फरक पडते. कोणतीही फिगर आहे ती आपण घ्यायची. मग प्रॉफिट बरोबर आपलं सूत्र काय आहे प्रॉफिट बरोबर कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट ना त्याचे ना कॉन्ट्रीब्युशन वजा फिक्स कॉस्ट. आता कॉन्ट्रीब्युशन बरोबर मागचं घ्यायचं नाही, कॉन्ट्रीब्युशन मागचं हे घ्यायचं. कॉन्ट्रीब्युशन बरोबर सी बरोबर कॉन्ट्रीब्युशन बरोबर सेल्स इंटू पीव्ही रेशिओ. सेल्स किती आहे 2,80,000च्या 40% काढायचं म्हणजे तुमचं कॉन्ट्रीब्युशन काढा. किती होतात 2,80,000 गुणिले 4 किती होतात 28. 2,80,000चे 40% 2800 किती 8 16 चला 1 5 56,000 12 चला 1,12,000. 40% म्हणजे किती 56,000 हे 20%. 56,000 20% म्हणजे किती 1,12,000 1,12,000 40% 1,12,000. मग प्रॉफिट बरोबर 1,12,000 वजा फिक्स कॉस्ट किती आहे वजा फिक्स कॉस्ट आपले किती आहे 3 लाख ना 3 लाख. लॉस आलाय लॉस बरोबर किती 3 लाख मधून 1,12,000 गेले लॉस आला 2,88,000. इथं लॉस लिहायचा लॉस
2,28,000. 2,88,000. 8 आणि 9 एक 10. 2,88,000. 2,88,000 हा लॉस आला. अशा पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचा. किती प्रॉब्लेम सोडून द्यायचे विद्यार्थ्यांना, किती सोडून देऊ. चौदा प्रॉब्लेम तसाच आहे बघा. प्रॉफिट 45,000, 3,50,000 तोच आहे. 33% वगैरे तुम्ही बघा. 15वा प्रॉब्लेम बघा. 15 नंबरचा प्रॉब्लेम, शेवटचा प्रॉब्लेम 15 नंबरचा. एक शेवटचा प्रॉब्लेम घेतो. काही शंका असेल तर परत खरोखरच जर समजलं नाही तरच फोन करा. मुद्दाम फोन करू नका. फोन करून 2 विद्यार्थी बारी कंपनी फोन करतात आणि आजूबाजूला विद्यार्थी बस हसतात. परत सरांना त्रास द्यायचा म्हणून फोन करायचा असेल तर समजलं नाही तर विचारा. अगोदर तुम्ही जे सोडवलं नाही, आता काय फोन करायच्या अगोदर तुम्ही जो सोडवलेला प्रॉब्लेम आहे तो तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवा. म्हणजे तुम्हाला मी तो खरोखरच तुम्ही जे प्रॉब्लेम सोडवलेला आहे त्या प्रॉब्लेम जे सोडवलेलं आहे तुम्ही पानावर कशावर जो त्याची झेरॉक्स तुम्ही फोटो काढा, ती फोटो कॉपी मला पाठवा. मग पाठवल्यानंतर तुम्ही मला फोन करा. लक्ष द्या. बघू बरं किती विद्यार्थी फोन करतात ते. आता बघा 15वा प्रॉब्लेम आहे बघा. प्रॉब्लेम नंबर 15. फाइंड आउट कॉन्ट्रीब्युशन पीव्ही रेशियो ब्रेक व्हेन सेल्स आर ₹12,000. काय म्हटले आहे? फाइंड आउट कॉन्ट्रीब्युशन पीव्ही रेशियो आणि ब्रेक इव्हन पॉईंट. मी शॉर्ट मध्ये लिहितो. दुसरं जे विचारलेलं आहे व्हेन सेल्स टू अर्न अ प्रॉफिट ऑफ रुपीज किती 12,000. हा प्रॉब्लेम आहे बघा तुमच्याकडे. शेवटचा प्रॉब्लेम 3. व्हेन प्रॉफिट और लॉस सेल्स आर रुपीज 2,25,000. 2,25,000. खाली म्हटलेलं आहे सेल्स बरोबर 10 पर युनिट. व्हेरिएबल कॉस्ट बरोबर ते आहे 6 पर युनिट. फिक्स कॉस्ट आहे 34,000. झालाय का प्रॉब्लेम बघा बरं. 34,000 हा प्रॉब्लेम आहे आलेला. परीक्षेला असा प्रॉब्लेम येऊ शकतो. सिंपल प्रॉब्लेम मध्ये पण हे दोघं राहू शकतात. तेच आहे फिक्स कॉस्ट प्लस डिझायर्ड प्रॉफिट भागिले पीव्ही रेशियो. इकडे प्रॉफिट बरोबर कॉन्ट्रीब्युशन वजा फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट मध्ये दिलेली आहे कॉन्ट्रीब्युशन बरोबर सेल्स इंटू 100 पीव्ही रेशियो. ते सूत्र अप्लाय करायचं. लक्षात पहिलं सी बरोबर एस मायनस व्ही. सी किती आहे 10 वजा 6 बरोबर 4. आलं काय त्याच्यात ₹4. नंतर पीव्ही रेशियो बरोबर 5 मिनिटात प्रॉब्लेम होतो. पीव्ही रेशियो बरोबर सी अपॉन एस इंटू 100. सूत्र कॉन्ट्रीब्युशन भागिले सेल्स इंटू 100 बरोबर पीव्ही रेशियो. म्हणजे किती आहे कॉन्ट्रीब्युशन किती आहे 4 भागिले 10 गुणिले 100 बरोबर 40%. 40%. काय अवघड आहे. बनिया प्रॉब्लेम सोडवत जा. म्हणजे काय नाही संपलेलं टॉपिक आहे दादा. सर्व सिलेबस हा झाल्यासारखाच आहे. परत सांगतो मार्जिनल कॉस्टिंगची थेरी मी सांगितली आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेतलेले आहेत. ते यूट्यूबवर बघा. परत ते बघा तुम्हाला लक्षात येईल. आणि उद्या मी परत फोन करू नका. प्रॉब्लेम सोडवा. नंतर ब्रेक इव्हन पॉईंट बीईपी बरोबर काय सूत्र आहे फिक्स कॉस्ट भागिले पीव्ही रेशियो. FC असं लिहिलं तरी चालेल. तुम्हाला समजणारा समजतो. फक्त तू काय बघणार हे 4 बघणार 40% बघणार. फिक्स कॉस्ट किती आहे 34,000 आहे. 34,000 बघणार. नंतर 40% खून बघणार. पुढच्या स्टेप मध्ये 34,000 भागिले 40 गुणिले 100 आणि ते उत्तर बघणार. लक्षात येईल. किती 8 चौक 32 8 पंचे 40. चार ना तेच उत्तर 85,000. हे झालं पहिल्याचं उत्तर. दुसऱ्याचं उत्तर काय आहे
लिहायचं. दुसरा पॉईंट लिहायचा. काय म्हटलेलं आहे? सेल्स टू अर्न अ प्रॉफिट. सेल्स टू अर्न अ प्रॉफिट ऑफ रुपीज 12,000. 12,000 रुपये जर प्रॉफिट जर असेल कमवायसाठी, विक्री किती म्हणून काय लिहिलं? सूत्र काय लिहिलं? सेल्स बरोबर काय लिहिलं सूत्र? सेल्स बरोबर फिक्स कॉस्ट प्लस डिझायर्ड प्रॉफिट. सेल्स बरोबर हे सूत्र लिहायचं. सेल्स बरोबर फिक्स कॉस्ट अधिक डिझायर्ड प्रॉफिट. डिझायर्ड प्रॉफिट हा प्रॉफिट भागिले पीव्ही रेशियो. फिक्स कॉस्ट किती आहे? 34,000 अधिक 12,000 भागिले 40%. पुढे मध्ये किती लिहिणार? 46,000 भागिले 40 गुणिले 100. इथं हे लिहायचं. ही स्टेप ड्रॉप करायची नाही. इथं ड्रॉप केलं चालेल, लक्षात घ्या. इथं ड्रॉप केलं तरी चालेल. मग किती येणार? 46,000 भागिले 40. 4 1 4 किती ना? सेल्स टू अर्न अ प्रॉफिट ऑफ रुपीज 34,000 अधिक 12,000 46,000. 4 1 4 परत 4 1 4 खाली उरले 2. 4 पंचे 20. 1,15,000. हा गेला, हा शून्य गेला, हा गेला. 4 1 4 परत 4 1 4 खाली उरले 2. 4 पंचे 20. हा 1,015. हे तुमचं उत्तर. असं केलं तरी चालेल, समजून घ्या. बाकी मला काही आता विचारू नका. मागच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम घेतलेले आहेत. मागे फक्त 8च 4 याचे प्रॉब्लेम आणि 4 ते हे प्रॉब्लेम. सिंपल स्टेपचे 4 प्रॉब्लेम घेतले होते. फक्त 9 प्रॉब्लेम घेतले आणि बाकीचे 9 प्रॉब्लेम विद्यार्थ्यांनी घरी सोडवलेत. लक्षात घ्या. मी तुम्हाला इथं 12च्या 12 प्रॉब्लेम सोडून दिलेत. लक्षात घ्या. आणि वहीत आणि पुस्तकाच्या पण प्रॉब्लेम तुम्हाला पाठवलेले आहेत तुमच्या प्रॅक्टिससाठी. बघा आणि याच पद्धतीने सोडवा. पुढचं उत्तर आहे व्हेन प्रॉफिट ऑर लॉस सेल्स आर रुपीज किती? 2,25,000. मग प्रॉफिट बरोबर कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट. कॉन्ट्रीब्युशन वजा फिक्स कॉस्ट. कॉन्ट्रीब्युशन बरोबर सेल्स इंटू पीव्ही रेशियो. सेल्स इंटू पीव्ही रेशियो. सेल्स किती आहे? हे 2,25,000 गुणिले 40%. 2,40,000 काढायचे. जुनच आहे, नवीन याच्यामध्ये काही 40% किती येणार? इथं 40% आलेलं आहे. 2,25,000 40% म्हणजे किती? 90,000. काढून बघा. 90,000 रुपये येतं 40%. म्हणून पी बरोबर 90,000 वजा फिक्स कॉस्ट किती आहे? 34,000 बरोबर उत्तर किती आहे? 56,000. अशा पद्धतीने सर्व प्रॉब्लेम जे आहेत ते सोडून दिलेले आहेत. काही शंका असेल तर तुम्हाला मी सांगितलं प्रॉब्लेम सोडवा. कोणत्याही विषयाचे पेपर सेकंड आणि थर्ड जे प्रॉब्लेम तुम्हाला झालेले आहेत ते सोडवा. आणि सोडवल्यानंतर तुम्हाला काही शंका असेल तर मला फोन करा. अभ्यास करावाच लागेल. धन्यवाद.